तुम्ही जर खून करणाराला मंत्रिपद देता, बळ देता, यांच्यावर टीका केल्याशिवाय ह्या भिकार प्रसिद्धी मिळत नाही. तुम्हाला मराठी काय आहेत ना, राष्ट्रवादीला बी कळते आणि भाजपला पण कळते. काही नाही मिळालं की धनंजय मुंडेच्या विरोधात बोलायचं. तुम्हाला मराठी बाजू सरकारल्यावर कळत मग पक्षापासून. मन्याला तिकडून भोकायचं सांगितलं की मन्या धनंजय मुंडेवर भुंकण्याचं काम करतो. ते मंत्री झालं काय झाला तर तो काय करणार आहे? सध्या राज्याच्या राजकारणात राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात धनंजय मुंडेंचं कमबॅक होणार असल्याची चर्चा देखील सुरू असतानाच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंना मंत्रिपद देण्यास जाहीर विरोध केलाय. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आणि या मंत्रिमंडळ विस्तारात धनंजय मुंडेंचं पुन्हा मंत्रिमंडळात पुनरागमन होणार अशी चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात ऐकायला मिळतीये. पण धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळणं एवढंही सोपं नसल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळतंय. बीडमध्ये गाजलेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडेंना त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता पुन्हा राज्य मंत्रिमंडळात पुनरागमन करण्यासाठी धनंजय मुंडे यांचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू असतानाच मुंडेंच्या मंत्रिपदाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी जाहीर विरोध केलाय. धनंजय मुंडेंच्या बीडमधील मराठ्यांना प्रचंड त्रास असून धनंजय मुंडेंना मंत्रिपद दिल्यास राज्यातील मराठ्यांचा रोष राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपला अंगावर घ्यायचाय का असा सवाल करत जरांगे यांनी भाजप आणि राष्ट्रवादीला सज्जड दम देत मुंडेंना मंत्रिपद देण्यास जाहीर विरोध केलाय. बूड बसून घ्यायचोय पक्षाला, त्यांना का बूड बसून घ्यायचं का? अजितदादांनी काढलंय कशाला? आणि मराठ्याचा राज्यातला रोष राष्ट्रवादीने अंगावर घ्यायचं. सुनित्राताईंनी किंवा त्यांच्या 2 मुलांनी ते कसं काय घेतील? इथं एवढं मोठं अजितदादांनी लाथ मारून बाहेर काढले. असले उपस्थित खुनं करणं, कुठं अपहरणं, कुठं खंडाने मागायला लावणं, मागायलाच लावलेत त्यांनी. त्याचेच कार्यकर्ते आहेत ते, दुसरे कुणाचे आहेत? आणि मग अशा टायमाला ते हे घेऊन तो पक्ष वाढणार का राज्यात सगळ्या? मग मराठ्याचा रोष अंगावर घेणार राष्ट्रवादी आणि तुम्ही घ्या तुम्ही. मग तुम्हाला मराठी काय आहेत ना, राष्ट्रवादीला बी कळते आणि भाजपला पण कळते. फडणवीस साहेब घेणार का? कसं काय घेणार? इतके खुनं करणार म्हणजे का तुम्ही मराठा विरोधी आहेत का? भाजप आणि अजितदादाचे राष्ट्रवादी राज्यातल्या मराठा विरोधी आहेत का तुम्ही? जाऊन विचारा जरा राष्ट्रवादीला म्हणा, अजितदादाच्या बीडमध्ये किती त्रास आहे मराठ्यांच्या लोकांना. विचारा एकदा. भाजपचे फडणवीस साहेब जरा तुमचे लोक पाठवून विचारा एकदा किती त्रास आहे मराठ्यांच्या लोकांना. मग राज्यातला मराठा समाजाचा रोष अंगावर घेणार का तुम्ही मंत्री करून त्याला? आणि ते मंत्री झाला काय झाला तर तो काय करणार आहे? काय करणार आहे तो? पण हे पक्ष बी कसे देतात आम्ही बघतो ना. राष्ट्रवादी कसं काय देते तेही आम्ही बघतो आणि भाजप बी कसं काय देतं फडणवीस साहेब ते पण आम्ही बघतो. तुम्हाला मराठी बाजू सरकारल्यावर कळत मग पक्षापासून. बीड जिल्ह्यातील गुंडांना पाठीशी घालण्यासाठी तसेच त्यांनी केलेले गुन्हे दडवण्यासाठी धनंजय मुंडेंना मंत्रिपद हवंय असा दावा जरांगे यांनी केलाय. राष्ट्रवादीला खुन करणारा मंत्री हवा असेल तर राज्यातील सर्व मराठा राष्ट्रवादीपासून दूर जातील, शिवाय भाजप आणि राष्ट्रवादीला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असं सांगत राष्ट्रवादी आणि भाजप धनंजय मुंडेंना मंत्रिपद कसे देतात ते आम्ही बघतो असा इशारा जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुनेत्रा पवारांनाही दिलाय. ओबीसीचे खूप नेते आहेत, त्यांना जवळ करा ना. फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, अजितदादाचा पक्ष खून करावा म्हणून मंत्रिपद देणार आहे का? राज्यातले मराठी मग तुम्हाला सोडणार आहेत का? अजितदादाच्या राष्ट्रवादीला राज्यातले मराठी सोडणार आहेत का? तुम्ही जर खून करणाराला मंत्रिपद देता, बळ देता किंवा फडणवीस साहेब साथ देत आहेत, त्याला बळ देत आहेत, फडणवीस साहेबाच्या पक्षाला तरी राज्यातले मराठी सोडणार आहेत का? कसल्या लोकांना मंत्रिपद द्यावं, कसल्याला नाही द्यावं हे त्यांनी ठरवलं पाहिजे. जो उपद्रवी आहे, विकृत वागतो, माणसात माणूस ठेवला नाही, गोरगरिबांचे खून करून टाकायचे आणि त्यांचे गुन्हे पण दाखल नाही होऊ द्यायचे, अशा माणसाला तुम्ही मंत्रिपद देणार का? तो नाव कोण घेतय बळच? तू अस्वस्थ वय नाही तर तू काही वय, तू नाव घ्यायचं काय पडलंय कोणाला तिकडच पड ना कुठं बी. वयाशी काही गुतलंच नाही कोणाचं. वागणुकीत तो ह्या बदल कर. तो वागणुकीत बदल. ज्या मराठ्याने तुम्हाला मोठं केलं ना तेच मराठी तुम्ही मारायला लागलात. ह्याच मराठ्याने तुम्हाला मतदान केलंय, त्याच मराठ्यांना मारायला लागलात का? आणि म्हणा मंत्रिपद नामकन तमकन. भाजप कसं काय मंत्रिपद देत आहे? फडणवीस साहेब कसं काय देतं? अजितदादाचा पक्ष म्हणजे गुंडाला सांभाळतात काय अजितदादाचा पक्ष? जरांगे यांनी धनंजय मुंडेंना मंत्रिपद देण्यास विरोध केल्यानं ओबीसी नेते देखील धनंजय मुंडेंची पाठराखण करण्यासाठी मैदानात उतरलेत.
धनंजय मुंडेंना मंत्रिपद द्यायचं की नाही हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा अधिकार असून धनंजय मुंडेंना मंत्रिपद देऊ नको असे सांगणारे जरांगे कोण असा सवाल ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केलाय. एकतर मन्या हा पाटील नाही तो, आणि सातत्यानं धनंजय मुंडे असतील ओबीसी नेत्यावर सातत्यानं ते त्याला म्हणजे गरळ ओकायचं त्यात सातत्याने कामच आहे. कारण की राज्यामध्ये ओबीसी नेत्यापैकी मुंडे, भुजबळ, शेंडगे, जानकर हे नाव येतं. यांच्यावर टीका केल्याशिवाय ह्या प्रसिद्धी मिळत नाही. मग त्यातून सध्या अनेक दिवसापासून धनंजय मुंडेच्या नावाचा जप करणं, ज्या धनंजय मुंडेकून खोके घेतले त्यावेळेस त्याला बरं वाटलं आणि धनंजय मुंडे सोबत सेटिंग करायच्या तयाऱ्या ठेवायचा, परंतु काही नाही मिळालं की धनंजय मुंडेच्या विरोधात बोलायचं. आता मला तर वाटतंय काही लोकांनी, काही मंत्र्यांनी धनंजय मुंडेच्या विरोधात गरळ ओकण्यासाठीच मन्याला पाळलेलं आहे. मन्याला तिकडून भोकायचं सांगितलं की मन्या धनंजय मुंडेवर भुंकण्याचं काम करतो. कारण की त्याची अवकातच फक्त भुंकण्याची, आणि राहिलं सरकार आणायचं पाडायचं त्या मन्याच्या काय हातात आहे. कारण मन्या विधानसभेला 2024ला सातत्यानं म्हणत होता की भाजपला आम्ही सुपडा साफ करू, भाजपला सत्तेत येऊन देणार नाही. मग मन्याच्या म्हणण्यानुसार काय झालं राज्यामध्ये? कारण की ओबीसीनं भाजपला मतं दिले, भाजप सत्तेवर आलं. ठीक आहे, भाजपने ओबीसीचं बी वाटोळ करण्याचं सातत्यानं काम सुरू केलंय, परंतु भाजपने त्याची जाण ठेवली नाही. परंतु भाजप हा ओबीसीच्या जीवावर सत्तेवर गेलाय, मन्याच्या जीवावर नाही. कारण मन्याची अवकातच नाही ना. मन्या स्वतः काय म्हटलं किंवा 288 मी उभा करणार, त्यांनी एक उभा करू शकला नाही. त्याचा सहकारी राजरत्न आंबेडकर बदनापूरमधून उभा राहिला, त्याला किती मतं पडले? 3 आकडी मतं पडलेत. याच्यावर पलीकडे चौथा आकडा तिथं लागलेला नाही, हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं मन्यांनी आपल्या अवकातीनुसार, आपल्या कुवतीनुसार बोललं पाहिजे. राज्य मंत्रिमंडळात धनंजय मुंडेंचं पुनरागमन होणार अशी चर्चा राज्याच्या राजकारणात होत असली तरी धनंजय मुंडेंचं मंत्रिमंडळात पुनरागमन होणं सध्या तरी वाटतं तेवढं सोपं नाही. त्यामुळे खरंच धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळणार की नाही याबाबत सध्या तरी सस्पेन्स कायम आहे. सुयोग खर्डेकरसह अमेय पाठक, लोकमत, जालना.